जागा वाटपाबाबत महायुतीची थोड्याच वेळात दिल्लीमध्ये बैठक। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डांशी चर्चा करणार। अंतिम निर्णयाची शक्यता। जागा वाटपावरून महायुतीत वाद, कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित गटात नाराजीचा सूर। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन दगा दिला। उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। भाजपने पाठीतवार केल्याचाही आरोप। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोने खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई। मवियामध्ये जागा वाटपावरून आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप। प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी। 2 जागा दिल्याचा आरोप। वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता। 5 जागा देण्याला पवार ठाकरे सहमत, तर 3च जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर। राहुल गांधी वायनाडमधूनच लढणार असण्यावर शिक्कामोर्तब। नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। 4 जणांचा जागीच मृत्यू। पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये स्वाक्षऱ्या। यापुढे देवेंद्र, सरिता, गंगाधरराव फडणवीस असं नाव लावणार। महिला दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीसांचा स्तुत्य निर्णय। रोहित आणि गिलच्या शतकांमुळे धर्मशाला कसोटीत भारताची 255 धावांची आघाडी। पड्डीकल आणि सरफराजची ही अर्धशतकं। इंग्लिश गोलंदाजीचा ऐन थंडीमध्ये निघाला घामटा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।